नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी पराग सर तुमचं स्वागत करतोय इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या आपल्या या व्हिडिओ सिरीजमध्ये। हे व्हिडिओ सिरीज एमपीएससी जेई सरळ भरती आणि एसएससी साठी आपण डिझाइन केलेली आहे। आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टार्ट केलं आपला पहिला चॅप्टर सिस्टम ऑफ फोर्सेस, ज्यामध्ये आपण काही बेसिक गोष्टी बघितल्या होत्या आणि त्याच आपण कंटिन्यू करूया आता या पुढच्या लेक्चर मध्ये। त्याआधी तुम्ही जर ही व्हिडिओ सिरीज कंटिन्यू बघायची असेल तर तुम्ही आमच्या या ॲप वर जाऊन बघू शकता। जर तुम्हाला काही त्यात प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, नाहीतर प्ले स्टोरवर आपलं पीसीसी नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आणखी वेळ न घेता चला सुरू करूया आपलं चॅप्टर नंबर 2। तर आता आपण फोर्सेस विषयी बोललोय की फोर्स काय असते, त्याला आपण डिफाइन करायला, क्वांटिफाय करायला युनिट्स वापरतो। युनिट्स लिहायची पद्धती कशी आहे, जर 10 च्या पॉवर मध्ये असेल मोठ्या व्हॅल्यूज त्याला काय म्हणतात, लिहितात कसं, ते आपण शिकलेलो आहे। आज आपण बघणार आहे की ह्या सगळ्या ज्या क्वांटिटीज आहे, ज्या फिजिकल क्वांटिटीज आहे, ज्या आपल्याला दिसतात, ज्या आपण मोजू शकतो, त्याला आपण बेसिकली सॉल्व्ह करताना किंवा कॅल्क्युलेशन मध्ये यूज करताना किंवा कोणाला डिस्क्राइब करताना ज्या मेथड वापरतो त्यासाठी आपण त्याला दोन भागात सेपरेट करतो। एक फिजिकल क्वांटिटी, एक आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी, दुसरी असते वेक्टर क्वांटिटी। दोघांमध्ये फरक काय ते आज बघूया आपण। बघा, स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी। सगळ्यात पहिले स्केलर क्वांटिटी। तर स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचं, डेफिनेशन फार सरळ आणि सोपी आहे की अशी क्वांटिटी विच इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड, किंवा त्याला आपण साईज पण म्हणतो। उदाहरणार्थ समजा 5 केजी। 5 केजी काय आपलं वजन आहे, मास आहे। 5 केजी काय मास आहे। तर आपण तरी सांगू शकतो की 5 केजी मास आहे। हे नाही सांगू शकतो की 5 केजी मास जे आहे ते वर आहे, खाली आहे, आडवा आहे, उभा आहे, तिरपा आहे, काही गरज नाही। 5 केजी म्हणजे 5 केजी। 2 किलो साखर हे सांगायची गरज नाही की 2 किलो साखर हवेत आहे, इकडे पडले तिकडे पडले, नॉर्थला आहे, ईस्टला आहे, वेस्टला आहे। 2 केजी साखर म्हणजे आपल्याला समजलं की कायची गोष्ट सुरू आहे 2 केजीची। 100 रुपये, 100 रुपये कोणत्या साईडला काहीही फरक पडणार नाही। तर जिथं फक्त आपल्याला त्याची मॅग्निट्यूड किंवा साईज किंवा सरळ सरळ आपण याला मॅग्निट्यूडला काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो न्यूमरिकल व्हॅल्यू। त्याला आपण काय म्हणतो न्यूमरिकल व्हॅल्यू। जर फक्त गरज असेल ओळखण्यासाठी, ऑब्विसली युनिट राहणार आहे, तर आपण त्याला काय म्हणू स्केलर क्वांटिटी। सेकंड गोष्ट आहे की याच्यामध्ये डायरेक्शनची काहीही गरज नाही, नो डायरेक्शन, डायरेक्शनची गरज नाही। उदाहरणार्थ समजा आता एक साधं एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला गेले, तुम्हाला रस्ता माहिती नाही आणि कोणी तुम्हाला म्हटलं की या रस्त्यानं जाय, नंतर समोर जाय, मग कुठेतरी पळशील, मग कुठेतरी वळशील। तुम्हाला डायरेक्शन न सांगता कुठे जायला सांगितलं, तुम्ही जाऊ शकत नाही, कारण की आपलं डायरेक्शन महत्वाचं आहे। कुठे जायचं माहित पाहिजे, की सरळ जा उजव्या हाताला वळ, आणखी सरळ जा डाव्या हाताला वळ, डायरेक्शन भेटलं ना। तर डायरेक्शन इम्पॉर्टंट कधी आहे, जेव्हा आपल्याला ठरलेल्या ठिकाणी जायचं असेल। पण इथं तर काही गरज नाही आहे। 5 किलो म्हणजे 5 किलो, कोणत्या डायरेक्शनने ठेवा, ईस्टला ठेवा, नॉर्थला ठेवा, वेस्टला ठेवा, वर ठेवा, खाली ठेवा, 5 किलो वजन आहे, 5च किलो राहणार आहे। सो फिजिकल क्वांटिटीला फक्त न्यूमरिकल व्हॅल्यूची गरज असते, डायरेक्शनची गरज राहत नाही, कुठेही असू द्या त्याला, ठीक आहे। आणि एक साधी गोष्ट, इट ओबेज ऑर्डिनरी अल्जेब्रिक लॉ। ऑर्डिनरी अल्जेब्रिक लॉ कोणते आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, म्हणजे सरळ सरळ 5 किलो मध्ये 3 किलो आणखी ऍड केलं तर 5 केजी प्लस 3 केजी किती होणार आपोआप, ते होणार 8 केजी। 8 केजीला मी डबल केलं म्हणजे मल्टिप्लाय केलं तर किती झाले ते 16 केजी, ठीक आहे। याचे मी 4 भाग केले, 4 ने डिवाइड केलं तर प्रत्येक किती भेटले 4 केजी भेटले। आणि यातून मी आणखी 1 किलो कोणाला तरी दिलं तर किती राहिले माझ्याकडे, परत 3 केजी माझ्याकडे राहिले, ठीक आहे। तर हे जे अल्जेब्रिक ऑपरेशन आहे, प्लस मायनस मल्टिप्लाय डिवाइड, हे डायरेक्टली आपण करू शकतो, काही एक्स्ट्रा एफर्ट लावायची गरज नाही। एक्झाम्पल, मास, टाइम 10 सेकंद, 5 मिनिट, 15 मिनिट, 2 घंटे, 3 घंटे, हे काय टाइम आहे तुमचा। टाइमला डायरेक्शन राहत नाही। आता कोणी म्हणत टाइम तर नेहमी समोरच जाते, मागं येत नाही, ते डायरेक्शन नाही बाबू, ते मुवमेंट आहे तिची, त्या डायरेक्शनने नाही चाललं, ते आपली मेजरमेंटची टेक्निक आहे की टाइम समोर चालला। जर तुम्हाला टाइमच माहित नाही काय असते, तुम्ही समोर जाणं किंवा मागे जाणं म्हणू शकत नाही, तर त्या गोष्टीत पडू नका, ते फिलॉसॉफिकल गोष्टी आहे। स्पीड आहे, स्पीड म्हटलं वेलोसिटी नाही, स्पीड। 30च्या स्पीडनं चाललो होतो, 40च्या स्पीडनं चाललो होतो, हा चालला तसे पण जाशील कुठं, स्पीड तेवढीच आहे 30ची 40ची।
सरळ तर जात नाही आपली गाडी, झुकत जाते इकडे तिकडे, तर ते लक्षात नाही द्यायचं, ते स्पीड आहे, डायरेक्शन बदलत राहते, ते नाही, फक्त स्पीड किती आहे 30 किंवा 40, टेम्परेचर 50 डिग्री 40 डिग्री, 102चा ताप 103चा ताप, डिस्टन्स, एनर्जी, पॉवर, हे सगळे काय एक एक्झाम्पल आहे कशाचे, स्केलर क्वांटिटीचे. का बरं, कारण की याला डायरेक्शनची गरज नाही, कुठे आहे कशाला आहे कोणासोबत आहे काही फरक पडत नाही. पण दुसरी जी गोष्ट महत्वाची त्याला आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी मध्ये काय आहे पहा, अ वेक्टर क्वांटिटी इज डिस्क्राइब्ड बाय बोथ म्हणजे कोणत्या दोन गोष्टी, मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे सरळ सरळ तुम्ही कुठे चालले हे तुम्हाला माहित पाहिजे, किती दूर जायचं तेही माहित पाहिजे. तुम्हाला जर म्हटलं हिमालयात जायचं, नॉर्थला जा रे भाई, घुमत राहील की 24 घंटे नॉर्थ, माहित पडलं 2 वर्ष घुमू राहिलं नॉर्थ, पोहोचलं नॉर्थ पोलवर, तसं नाही. नॉर्थ जायचं आहे, किती दूर जायचं आहे, समजा 500 किलोमीटर 600 किलोमीटर, घरापासून बस स्टँड किती दूर आहे, नॉर्थ ईस्टला 3 किलोमीटर, हे समजते एक्झॅक्टली. तर जेव्हा आपण मॅग्नेट्यूड सोबत डायरेक्शन पण ऍड करतो त्याला आपण काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी. आता प्रश्न असा आहे, मॅग्नेट्यूड जर नसलं तर काय होईल, डायरेक्शन जर नसलं तर काय होईल. डायरेक्शन जर नसेल तर आपण त्याला काय म्हणणार, स्केलर. पण जर मॅग्नेट्यूड नसेल तर काय, प्रश्न पडला, बरोबर आहे. मॅग्नेट्यूड नसेल तर काय ते आपण बघू, जस्ट याच्यानंतरच आहे. तर पहिली गोष्ट वेक्टर क्वांटिटी दाखवायची कशी, इट इज डिफाइंड बाय एन एरो. आता म्हणण्याचा उद्देश, समजा हा एक पॉइंट आहे माझा ए, या ए पॉइंट पासून मला बी पॉइंटवर जायचं आहे. आता जसं तुम्हाला सांगितलं बी पॉइंटवर जायचं असेल तर मी इकडे तिकडे घुमून कसं तरी घुमून का बी पॉइंटवर पोहोचणार आहे का, नाही. मग किती का दूर जाऊ द्या मला, पण बी पॉइंटवर पोहोचणार नाही. तर बी पॉइंटवर पोहोचायसाठी मला काय पाहिजे, तर बी पॉइंटवर पोहोचण्यासाठी मला काय पाहिजे, बी पॉइंटवर मला पोहोचण्यासाठी काय पाहिजे, ते पाहिजे म्हणजे डायरेक्शन. तर ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जायला मला पाहिजे डायरेक्शन. तर ही माझी डायरेक्शन आहे, मी ए पासून बी पर्यंत गेलो, सुरुवात इथून झाली, डिस्टन्स डेस्टिनेशन माझं बी होतं. तर लिहिताना मी ऍक्च्युली असं लिहू शकतो की ए पासून मी बी पर्यंत गेलो आणि ही माझी डायरेक्शन होती. तर कुठलाही वेक्टर रिप्रेझेंट करायसाठी आपल्याला काय पाहिजे, क्वांटिटी, आणि त्याच्या डोक्यावर काय पाहिजे, एरो. हे एरो रिप्रेझेंट करते की आपल्याला काय आहे, डायरेक्शन आहे. अँड इट फॉलोज वेक्टर अल्जेब्रा. डायरेक्ट ऍड नाही करायचं, एक वेक्टर प्लस दुसरा वेक्टर म्हणजे 3 वेक्टर, तसं होत नाही. हा कुठला लॉ फॉलो करते, हा जो लॉ फॉलो करते त्याला आपण म्हणतो वेक्टर अल्जेब्रा. त्याच्यामध्ये 2 लॉ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, एक आहे ट्रायंगल लॉ, दुसरा आहे पॅरलेलोग्राम लॉ. याचे काही एक्झाम्पल बघूया मग त्याच्याकडे जाऊया. एक्झाम्पल एकदम सोपा आहे, डिस्प्लेसमेंट ए पासून बी किती दूर आहे आपल्याला माहिती आहे. हा समजा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. डिस्टन्स काढायचा असेल तर रस्ता बघा, हा रस्ता असा तसा कसे जाऊ शकते डिस्टन्स, ठीक आहे, असा गेला नाही तो घुमून आला बा, पहिल्यांदा गाडी भेटली आधी चालला फिरायला चक्कर माराले, इथून गेला असा डबल राऊंड मारून आला कोणाला तरी घेऊन फिरून. तर हे जे आहे हे काय डिस्टन्स आहे, तो किती फिरला, पण दोघांमध्ये अंतर किती आहे, फक्त ए आणि बी चं अंतर आहे. आणि हे एवढंच राहणार कारण मी ए पासून बी पर्यंतच गेलो आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. सेम लॉजिक वेलॉसिटीशी, ऍक्सेलरेशन, फोर्स, मोमेंटम, वेट. कारण वेट का बरं, कारण की वेटचा फॉर्म्युला काय, वेट इज इक्वल्स टू आपलं असते मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ते कुठे जाते हमेशा, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ कडे इन डाऊनवर्ड डायरेक्शन. याला फोर्सला नेहमी काय डायरेक्शन आहे, खालचं डायरेक्शन आहे, मॅग्नेट्यूड पाय, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड त्याला पण डायरेक्शन असते. तर आपल्याला वेक्टर क्वांटिटी काय, स्केलर क्वांटिटी काय माहित पडलं. मग आता वेक्टर क्वांटिटीच्या कंडिशन ज्या तुम्हाला सांगितल्या की समजा डायरेक्शन तर आहे पण मॅग्नेट्यूड नाही आहे, तर ज्या गोष्टीला मॅग्नेट्यूड नाही त्याला आपण काय म्हणतो, झिरो वेक्टर. कारण मॅग्नेट्यूड आहेच नाही म्हणजे किती आहे, झिरो मॅग्नेट्यूड आहे, त्याचं आणखी नाव आहे नल वेक्टर. पण याची खासियत काय की इट्स डायरेक्शन इज अनडिफाईन्ड. आता उदाहरणार्थ जर समजा हा पॉइंट आहे आपला ए, मी म्हटलं हा झिरो डिस्टन्स चालला, किती चाललाय, झिरो डिस्प्लेसमेंट चाललाय, डिस्टन्स नाही डिस्प्लेसमेंट चाललाय. कोणत्या डायरेक्शन सांगता येते, कारण थोडं जरी मी समोर घेतलं ते डिस्प्लेसमेंट आलं, थोडं जरी समोर घेतलं डिस्प्लेसमेंट, थोडं जरी समोर डिस्प्लेसमेंट. तर बेसिकली असं म्हणू शकतो की मी सगळ्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट किती आहे माझं, झिरो डिस्प्लेसमेंट आहे. कुठल्या डायरेक्शननी, ऑल डायरेक्शननी झिरो डिस्प्लेसमेंट, कुठल्या डायरेक्शननी, ऑल डायरेक्शननी.
म्हणून याची डायरेक्शन फिक्स आहे का नाही, म्हणून इथे आपण शब्द वापरतो की डायरेक्शन इज अनडिफाईन्ड. एक्झॅक्टली माहिती नाही की कुठल्या डायरेक्शनने आपण चाललो. याचं सिंपलचं एक्झाम्पल आहे टू इक्वल अँड अपोजिट वेक्टर्स. एक वेक्टर समोर चालला ए पासून बी पर्यंत आणि दुसरा वेक्टर बी पासून ए पर्यंत चालला. हा प्लस झाला, हा मायनस झाला, दोघांची ऍडिशन किती झाली रे भाई? 0 झाली. 0 वेक्टरला पण लिहिताना वेक्टर आहे म्हणून डोक्यावर काय पाहिजे? एरो पाहिजे. 0 वेक्टर. ठीक आहे. नेक्स्ट आहे युनिट वेक्टर. युनिटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. युनिट म्हणजे ज्याचा मॅग्निट्यूड किती आहे? 1 आहे. काय आहे? मॅग्निट्यूड 1 आहे. आता मॅग्निट्यूड 1 करायचं असेल तर काय करावं लागेल? जो वेक्टर दिला आपल्याला वेक्टर ए त्याला त्याच्याच मॉड्युलसने डिवाइड करायचा. आता मॉड्युलस ऑफ ए म्हणजे काय होते? मॉड्युलस ऑफ ए चा अर्थ होते मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड कसं काढायचं ते पण मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या स्लाइड्स मध्ये सांगतो. त्याला लिहिताना हमेशा युनिट वेक्टरला आपण ए कॅप, कॅप म्हणजे डोक्यावर टोपी असली पाहिजे, असा ए काढायचा, त्याच्या डोक्यावर टोपी द्यायची. याचा अर्थ काय होते? हा आहे युनिट वेक्टर. याचं मॅग्निट्यूड किती आहे? 1. आणि हे फक्त काय दाखवते? डायरेक्शन ओनली. इट डिनोट्स डायरेक्शन ओनली. ठीक आहे, ओनली डायरेक्शन. मॅग्निट्यूड का बरं दाखवत नाही? कारण की त्याचा मॅग्निट्यूड किती आहे? 1 आहे. तर किती मोठा एक्झॅक्टली माहिती नाही. आपण त्यातला एक छोटासा तुकडा घेतलाय. तो तुकडा किती आहे? एका युनिटचा. तेच आपण पकडून चाललो की इट इज माय डायरेक्शन. त्याचं मेन काम त्याचं डायरेक्शन दाखवायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे पोझिशन वेक्टर. आता पोझिशन म्हणजे एखाद्या गोष्टीची पोझिशन आहे कुठं. पोझिशन वेक्टर ना, नावच सांगते पोझिशन. आता जर समजा कोणाला सांगायचं असं, उदाहरणार्थ हे 3 लोक आहे. ठीक आहे, ए बी सी नावाचे 3 लोक आहे. एका रांगेत बसले असे. ठीक आहे, ही रांग आहे आपली. ठीक आहे, समजून घ्या भंडाराची रांग आहे, जेवणाची रांग आहे, कशी तरी रांग आहे. हा पहिल्या नंबरवर आहे, हा दुसऱ्या नंबरवर म्हणतो आपण, समजा हा तिसऱ्या नंबरवर. आता जर तुम्हाला माहितीच नाही कोण कुठल्या नंबरवर आहे, तुम्ही सांगू शकता काय कोण कुठे आहे? तर नाही ना. मग तुम्हाला काय सांगावं लागेल? तुम्हाला असं सांगावं लागेल, हा ए जो आहे तो बीच्या आधी आहे, बी जो आहे तो सीच्या आधी आहे, सी जो आहे तो सगळ्यात शेवटी आहे. कशाच्या शेवटी आहे? ए आणि बीच्या नंतर आहे. परत सांगतो, काय म्हटलं मी? ए जो आहे तो बीच्या आधी आहे, बी आहे तो सीच्या आधी आहे आणि सी ए आणि बीच्या नंतर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती पडलं? यात एक गोष्ट माहित पडली की ए ची पोझिशन बीच्या वरती आहे, बी ची पोझिशन सीच्या वरती आहे. म्हणून तुम्ही डायग्राम काढू शकले, कारण की हे काय सांगते आपल्याला? एक पोझिशन सांगते. कशाची पोझिशन? ए बी आणि सी ची. तर वेक्टरचं पण तेच लॉजिक आहे की इट रिप्रेझेंट्स अ पोझिशन, पण विथ रिस्पेक्ट टू काय? ओरिजिन पासून. हे सगळे कुठून मोजले आपण? ओरिजिन पासून. म्हणजे समजा मी जर 2 डायमेन्शनल फिगर घेतली, एक्स ऍक्सिस, इथे वाय ऍक्सिस, इथे एक पॉइंट आहे काहीतरी एक्स कॉमा वाय. ठीक आहे, तर पहिले मी काय केलं? एक्स डायरेक्शननी गेलो म्हणजे आय डायरेक्शननी गेलो. ठीक आहे, नंतर मी गेलो जे डायरेक्शननी म्हणजे वाय डायरेक्शननी. तर हे जे मला भेटलं आता वेक्टर 0 पासून या पॉइंट पर्यंत, ए पॉइंट पर्यंत, तर हा ओ ए जो वेक्टर आहे याला आपण काय लिहितो? की एक्स डिस्टन्स गेलाय कोणत्या डायरेक्शननी? आय डायरेक्शननी. वाय डिस्टन्स गेलाय तो जे डायरेक्शननी. तर ओरिजिन पासून मी याचा डिस्टन्स मोजला आहे, डिस्प्लेसमेंट काढला आहे, त्याचा पॉइंट लिहिला आहे, त्यालाच आपण काय म्हटलंय? इट इज अ पोझिशन वेक्टर. 3D मध्ये असेल त्याला आपण एक्स आय वाय जे झेड के म्हणतो. आता हे आय जे के काय आहे? एकदम सिंपल आहे. हा आय जो आहे ना तो आहे युनिट वेक्टर. कुठल्या डायरेक्शननी? एक्स डायरेक्शननी. जे आहे तो पण आहे युनिट वेक्टर. कुठल्या डायरेक्शननी? वाय डायरेक्शननी. आणि हे जे आहे समजा के, हा जो के आहे हा के पण काय? युनिट वेक्टर आहे. कुठल्या डायरेक्शननी? झेड डायरेक्शननी. आता युनिट वेक्टरचं काम का बरं पडलं? एकदम सोपं आहे यार, समजून घ्या. तुम्ही आता क्रिकेट तर सगळे खेळले असणार. तुम्ही ग्राउंड मोजताना पाहिलं का पिच कशी मोजतो आपण? 22 पावलं मोजतो ना. तर एक पाऊल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही 22 पावलं मोजू शकता. इथं पण तेच लॉजिक आहे. तुम्हाला जर एक डिस्टन्स माहिती असेल तर तुम्ही 10x 15x 20x आरामात मोजू शकता. म्हणून हे युनिट वेक्टर आपल्याला माहिती आहे कुठल्या डायरेक्शननी? आय जे आणि के या डायरेक्शननी. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे इक्वल वेक्टर. नावच सांगते इक्वल म्हणजे काय असले पाहिजे? सारखे. पण सारखे कधी म्हणायचे? वेक्टरला 2 गोष्टी आहे, एक मॅग्निट्यूड आहे आणि एक डायरेक्शन आहे. जर एखाद्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही सारखं असेल, ठीक आहे, तर आपण त्याला काय म्हणू? इक्वल वेक्टर. ही इक्वल वेक्टर आहे. खास गोष्ट काय?
इनिशियल पॉइंटचा काहीही फरक पडत नाही, कुठूनही स्टार्ट ठेवा. म्हणजे एक वेक्टर मी इथे काढला ए बी, हा ए बी नावाचा वेक्टर आहे समजा. दुसरा मी काढला इथे कुठेतरी, याचं पण डायरेक्शन तेच आहे, पण हा पी आहे आणि क्यू आहे. हा इकडे आहे, हा इकडे आहे. दोन्ही काय ऍक्च्युली इक्वल आहे. का बरं? डायरेक्शन सेम आहे, डिस्टन्स पण जवळपास सेम आहे. सो मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन सेम आहे, तर दोन्ही वेक्टर इक्वल आहेत. नंतर पॉईंट येते निगेटिव्ह वेक्टरचा. तर निगेटिव्ह गोष्ट कुठून आली? जर एका साईडला डायरेक्शन आहे तर तो पॉझिटिव्ह असेल, दुसऱ्या साईडला आपोआप काय होणार? त्याच्या उलट होईल. एका साईडचं जर पॉझिटिव्ह असेल त्याच्या विरुद्ध साईडचं काय होणार? निगेटिव्ह होणार. म्हणजे जर या साईडला जर मी पॉझिटिव्ह पकडलं, या साईडला जर हा माझा ए वेक्टर असेल, हा जर पॉझिटिव्ह पकडला मी, तर या साईडचा येणारा वेक्टर काय असणार आहे? आपोआप तो होणार आहे निगेटिव्ह वेक्टर. जरी दोन्ही साईडनं सारखे असेल, म्हणजे मॅग्निट्यूडनं सेम असेल, पण फरक कशामध्ये आहे? डायरेक्शन मध्ये. कारण की प्लस किंवा मायनस आपण कशावर ठरवतो? ऍक्सिसवर ठरवतो ना. आपण असं म्हटलं ऑलरेडी की एक्स ऍक्सिसला या साईडची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, या साईडची निगेटिव्ह आहे. वरची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, खालची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. का बरं? कारण की अपोजिट साईडला आहे झिरोच्या. तर जर इकडे जाणारं जवळ येत असेल तर इकडे येणारं दूर जाईल ना. तेच लॉजिक आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेक्टर इक्वल आहे, पण लक्षात ठेवजा. नेक्स्ट आहे पॅरलल. पॅरलल लाईनचा कन्सेप्ट जो आहे तो पण इथे आहे की जर वेक्टर सेम असेल किंवा अपोजिट असेल तर आपण त्याला पॅरलल म्हणतो. इथे खूप लोक चुकी करतात. काय समजतात? एकच डायरेक्शन नाही म्हणजे काय पॅरलल? नाही. दोन लाईन पॅरलल आहे अशा समजा. कोणत्या कुठे चालल्या माहित आहे का? हा एरो इकडे चालला, हा एरो इकडे चालला. दोन्ही कधी एकमेकाला भेटणार नाही. सेम डायरेक्शन असेल तरी चालते, तरी भेटणार नाही. पण एक अपोजिट जरी असेल तरी फरक पडणार नाही. मग इक्वल नो प्रॉब्लेम, डायरेक्शन अपोजिट असेल तरी नो प्रॉब्लेम, सारखे असेल तरी काही प्रॉब्लेम पडत नाही. ठीक आहे. सो डायरेक्शन फक्त अपोजिट किंवा सेम पाहिजे तरच आपण त्याला काय म्हणू? पॅरलल वेक्टर. पॅरलल शब्द आहे, इक्वल नाही. इक्वल किंवा निगेटिव्ह दोन्ही कसे आहे? हे ऍक्च्युली पॅरलल वेक्टर्स आहे. का बरं? कारण की मॅग्निट्यूड सारखा आहेच ओके, पण डायरेक्शन पण सेम किंवा अपोजिट आहे. सेम डायरेक्शन किंवा अपोजिट डायरेक्शनला आपण काय म्हणतो? पॅरलल वेक्टर म्हणतो. तर हे पॅरलल वेक्टरच आहे. या पॅरलल वेक्टर मधला एक स्पेशल कंडिशन आहे की दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे. जर एका डायरेक्शन नसेल तर इक्वल, अपोजिट डायरेक्शन नसेल तर एकमेकाचं निगेटिव्ह वेक्टर. ओके. नेक्स्ट आहे को प्लेनार वेक्टर. नावच सांगते. को म्हणजे काय होते? हमेशा सोबती. प्लेनार म्हणजे काय होते? प्लेन. वेक्टर्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. नेहमी लक्षात ठेवा, कुठे जर समजा को शब्द आला त्याला आपण सोबती म्हणतो. जर तुम्ही आठवलं असेल, तुम्हाला शब्द असते को वर्कर, कलिग, सीओ असते ना, जे सोबती आहे. तर दोन वेक्टर जर एका प्लेनवर सोबत असेल त्याला आपण काय म्हणू? को प्लेनर. जर सेम प्लेन मध्ये आहे तर को प्लेनर. म्हणजे समजा हे फ्लॅट आहे सरफेस, हा प्लेन आहे प्लेन, याच्यामध्ये मी इथे काहीतरी लिहिलं, इथे काहीतरी लिहिलं, इथे काहीतरी लिहिलं. आता एकमेकाला कट करणार नाही करणार ते सेकंडरी गोष्ट. पॅरलल राहू शकतात, काही हरकत नाही. पण याची खास गोष्ट काय? हे सगळे कशावर आहे? एका प्लेनवर आहे. पण तीच गोष्ट ह्या प्लेनवर काहीतरी आणि मी प्लेनच्या बाजूला आहे, तर आम्ही एका प्लेनवर आहे का? बिलकुल नाही. हे प्लेन वेगळा आहे, माझा प्लेन वेगळा आहे. तर एका प्लेनवर जर समजा काही वेक्टर असेल आपण त्याला काय म्हणतो? को प्लेनर. किती राहू शकतात? किती राहू शकतात? त्याचं काहीही इम्पॉर्टन्स नाही. 1 2 3 4 50 100. एका प्लेनवर इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स असतात. कोणत्याही लाईनने आपण वेक्टर आहे दाखवू शकतो. नेक्स्ट आहे को लिनियर वेक्टर. नाव परत तेच. को म्हणजे काय होते? सोबती. लिनियर म्हणजे लाईन. एक सेम लाईनवर जर समजा वेक्टर असेल, वेक्टर अलॉंग द सेम लाईन और पॅरलल लाईन, आपण त्याला काय म्हणू? को लिनियर वेक्टर. शब्द ऐकून घ्या पॅरलल. आता बघा, जर समजा ही लाईन आहे माझी, ओके, या लाईनवर हा वेक्टर आहे ए बी, या लाईनवरच आहे, आणि इकडे आणखी कुठतरी वेक्टर आहे पी क्यू. डिस्टन्स मॅग्निट्यूड वेगळं राहू शकते पण डायरेक्शन सेम आहे, सेम डायरेक्शन आहे. हे काय झाले? को लिनियर झाले. तेच जर समजा एक हा ए बी आहे वेक्टर, तो वरती चालला, दुसरा खाली चालला पी क्यू, अपोजिट साईडला, तरी पण काय आहे? को लिनियर वेक्टर आहे. का बरं? कारण की हे पॅरलल आहेत. असं समजाच नाही की एकाच लाईनवर पाहिजे म्हणून. लाईनही चालते आणि पॅरलल पण चालते. लाईनवर आहे तर को लिनियर आहे, पॅरलल आहे तरी पण को लिनियर आहे. आता हा प्रश्न आला की सर असं कसं होऊ शकते की पॅरलल पण चालते आणि लाईनवर पण चालते? कारण की एक स्टेटमेंट लिहिला इथे,
जे काही वेक्टर आपण यूज करतो दीज आर कॉल्ड फ्री वेक्टर्स. फ्री म्हणजे एकदम उडाणटप्पू फिरणारा इकडे तिकडे, म्हणजे डायरेक्शन मॅग्नेट्यूड सोडून तुम्ही त्याला कुठे नेऊन ठेवा तो बदलत नाही. म्हणजे हा वेक्टर जो आहे समजा ए बी, याला मी इथून उचललं इथे नेऊन ठेवलं तरी तो वेक्टर ए बीच राहणार. इथून उचललं इथे आणलं त्याला ए बी तरी तो वेक्टर ए बीच राहणार. फक्त डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड बदलायची गरज नसली पाहिजे. इथे आणून ठेवलं तरी फरक पडत नाही. डायरेक्शन सेम ठेवा, मॅग्निट्यूड सेम ठेवा, मग त्याला या पुऱ्या प्लेनवर कोणत्याही कोपऱ्यात नेऊन जरी ठेवलं तरी ते वेक्टर काय कोलिनियर आहे, बदलत नाही. म्हणून इथचा वेक्टर हा जो खाली आहे याला उचलून जर मी वरती याच लाईनवर ठेवलं तर कोलिनियर झाले ते, कारण की वेक्टर कसे आहे फ्री वेक्टर्स आहे, ते एका ठिकाणी बांधलेले नाही. जेव्हापर्यंत तुम्हाला सांगितलं जात नाही की ना हा वेक्टर इथंच ठेवायचा आहे तेव्हापर्यंत सगळे वेक्टर आपल्या कॅल्क्युलेशन मधले कसे असणार आहे एकदम सिंपली फ्री वेक्टर्स. नेक्स्ट आहे आपला कॉनकरंट वेक्टर. नावच सांगते कॉनकरंट. तुम्हाला नसून माहित करंट म्हणजे काय होते प्रवाह किंवा धारा. कॉन म्हणजे काय होते ऍक्च्युअली कॉनचा शब्द काय होते कॉनकर म्हणा. कॉन म्हणजे एका ठिकाणाहून, तर एका ठिकाणाहून निघणारे वेक्टर द वेक्टर्स ऍक्टिंग ऍट अ सिंगल पॉइंट. आता ते सिंगल पॉइंटच्या बाहेर निघू शकतात, जसे सूर्याची किरण काढतो आपण लहानपणी इथून सगळे बाहेर निघू शकतात किंवा या ठिकाणी वापस येऊ शकतात. इट डझंट मॅटर. एका पॉइंटवर जर ते काम करत असेल तर आपण त्याला काय म्हणू कॉनकरंट वेक्टर्स. राईट. तर तुम्हाला वेक्टरची आयडिया आली असेल. कुठले कुठले वेक्टर आपण बघितले. झिरो वेक्टर ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे डायरेक्शन नाही आहे ते पण का बघितलं आपण. युनिट वेक्टर हे काय असते मॅग्निट्यूडला त्याच वेक्टरला जर आपण मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर आपल्याला युनिट वेक्टर मिळतो. लिहिताना डोक्यावर कॅप द्यावं लागते. नेक्स्ट बघितलं आपण पोझिशन वेक्टर काय असते 2D मध्ये 3D मध्ये. IJK काय ते बघितलं की प्रत्येक IJK रिप्रेझेंट करतो आपला की एक्स डायरेक्शनने आहे की वाय नी आहे की झेड नी आहे. नंतर पॅरलल वेक्टर, इक्वल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर्स. ठीक आहे. याच्यामध्ये रिलेशन काय डायरेक्शन जर सेम असेल तर आपण इक्वल वेक्टर म्हणतो, डायरेक्शन जर अपोजिट असेल तर नॉन निगेटिव्ह वेक्टर म्हणतो. पण जर दोन्ही गोष्टी असेल तर आपण त्याला काय म्हणतो पॅरलल. दोन्ही गोष्टी असण्याचा अर्थ काय डायरेक्शन इक्वल असली तरी चालते अपोजिट असली तरी चालते. वेक्टर बेसिकली काय पॅरलल वेक्टर आहेत. नेक्स्ट कोप्लेनर म्हणजे सेम प्लेन मध्ये, कोलिनियर म्हणजे सेम लाईन मध्ये किंवा पॅरलल. पॅरलल कशाला म्हणायचं ते आपण आधी बघितलेलं आहे. नंतर कॉनकरंट एका पॉइंट मधून बाहेर निघणारे किंवा पॉइंट मध्ये परत येणारे वेक्टर कॉनकरंट वेक्टर असतात. ठीक आहे. तर पहिला लॉ आहे आपला ट्रायंगल लॉ. लॉ शिकायचा, लॉ शिवाय काम चालणार नाही. एकदम सिंपलचा लॉ आहे. काय म्हणते बघा. आपल्याकडे पाहिजे देअर आर 2 वेक्टर्स. किती वेक्टर आहे 2 वेक्टर. कुठले कुठले P आणि Q. ठीक आहे. कोणत्याही जर ट्रायंगलला किती साइड आहे 3 साइड. त्या 3 पैकी जर 2 साइड P आणि Q असेल तर जे तिसरी साइड आहे थर्ड साइड कुठल्या डायरेक्शन मध्ये रिव्हर्स ऑर्डर मध्ये, म्हणजे तुम्ही जर सरळ चालले असाल तर तिसरी उलटी आली पाहिजे रिव्हर्स राईट साइड मध्ये. काय देतो आपल्याला रिझल्टंट. म्हणण्याचा उद्देश काय समजा आता हा एक P वेक्टर आहे दिसते. हा P वेक्टर असा आहे. ठीक आहे. हा P वेक्टर आहे असं चाललं सरळ आणि हा एक Q वेक्टर आहे समजा. ठीक आहे. आता मला याचा रिझल्टंट काढायचा आहे तर मी काय करणार या P वेक्टरला समोर घेऊन जाईल एका पॉइंटला. तर या ठिकाणी पॉइंट घेतला मी कुठला तरी A आणि याला फक्त समोर घेऊन गेलो. आता मी ट्रान्सफर करू शकतो ना. बिलकुल तुम्हाला सांगितलं आताच लॉजिक. याला मी काय करू शकतो ट्रान्सफर करू शकतो. रिझन पॅरलल फ्री वेक्टर्स दोन्ही गोष्टी. हे दोन्ही वेक्टर पॅरलल असल्यामुळे इक्वल आहे आणि फ्री असल्यामुळे त्याला मी इथून उचलून समोर नेऊ शकतो. सेम लॉजिक Q सोबत Q ला उचललं. पण आता याला मी काय केलं स्टार्टिंग पॉइंट वर न ठेवता जिथे माझा P संपला इथे माझा P संपला ना इथून मी समोर Q ठेवला. जिथे माझा P संपला तिथून मी समोर काय ठेवला आता Q ठेवला. तर हा झाला जो ट्रायंगल बनतो. आता बघा डायरेक्शन कशी आहे. ही समोर चालली हे पण समोर चालली. तर आता लॉजिकली हा वापस यायला पाहिजे पण नाही. आपल्याला काय म्हटलंय इन रिव्हर्स ऑर्डर. ही ऑर्डर काय करायची आपल्याला रिव्हर्स करायची आणि ट्रायंगल कंप्लीट करायचा आहे. तर हा जो ट्रायंगल कंप्लीट करायला आपण रिव्हर्स ऑर्डर मध्ये वेक्टर काढलाय त्याला आपण म्हणतो रिझल्टंट वेक्टर. तर हा जो फॉर्म्युला आहे वेक्टर R इज इक्वल्स टू वेक्टर P प्लस वेक्टर Q. त्याला ग्राफिकली आपण असं दाखवतो आणि लिहिताना कधी असं करायचं नाही की वेक्टर 3 प्लस वेक्टर 4 ऍड केलं म्हणून वेक्टर 5 झालं असं होत नाही.
कारण की हा लॉ कुठला आहे, हे अल्जेब्रिक झालं. अल्जेब्रिक लॉ कोण फॉलो करते, स्केलर फॉलो करते, वेक्टर फॉलो करत नाही. वेक्टर काय फॉलो करते, वेक्टर लॉ ऑफ ऍडिशन. त्यातला पहिला लॉ कुठला होता, ट्रायंगल लॉ. सिमिलरली याच्याच कंपॅरिझन मध्ये दुसरा आहे पॅरलेलोग्राम लॉ. इथे पण काय केलंय आपण, सेम दोन वेक्टर घेतले पी आणि क्यू. ठीक आहे, दीज आर ऍक्टिंग फ्रॉम अ पॉइंट, एका पॉइंटवरून, आता एका पॉइंटवरून चालले दोन्ही, कुठून चालले, एकाच पॉइंटवरून. देन काय रिप्रेझेंट करते, ऍडजेसंट साइड दाखवते एकमेकाची. तर जो पॅरलेलोग्रामचा ऍडजेसंट साइड आहे, तर जो रिझल्टंट आहे, रिझल्टंट कुठे आहे, हमेशा रिझल्टंट आहे डायगोनल वर. तेच बघा, हा पी वेक्टर आहे, हा क्यू वेक्टर आहे. पी ला उचललं मी इथे ठेवलं. आता त्यांना म्हटलं की एकाच पॉइंटवर ऍक्ट करते, म्हणून क्यू ला उचललं आणि त्याच पॉइंटवर ठेवलं. मग जर पी आणि क्यू इथं भेटले तर रिझल्टंट काढायला तुम्हाला करायचं काय, फक्त एक पॅरलेलोग्राम काढायचा आहे. हा वेक्टर उचलला, पॅरलल काढून इथे काढला, तर हा आपोआप काय होणार आहे, वेक्टर क्यू होणार आहे. याचाच पॅरलल पकडला, वरती ठेवला, तर हा काय झाला, आपोआप वेक्टर पी झाला. असं का बरं करू शकतो, कारण की वेक्टर कशा आहे, फ्री आहे, आणि त्याला आपण एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर नेऊ शकतो बिना मॅग्निट्यूड डायरेक्शन बदलता. बस, बाकी काही नाही. मग याला जॉईन करा डायगोनलला. हा जो आपला डायगोनल बनला इथे, हा जो डायगोनल आहे, हा डायगोनल काय आहे आपला, रिझल्टंट वेक्टर. आणि लक्षात ठेवायचा फॉर्म्युला रिझल्टंटचा खूप इम्पॉर्टंट आहे, की रिझल्टंटचा मॅग्निट्यूड ऑब्व्हियसली काय काढला आपण, मॅग्निट्यूड, डायरेक्शन अजून नाही काढलाय. तो मॅग्निट्यूड इक्वल्स टू काय असणार आहे, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ठीक आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा रूटच्या आतमध्ये. अँगल कॉस थिटा काय, थिटा इज अँगल बिटवीन वेक्टर्स, अँगल बिटवीन वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. म्हणजे बेसिकली हा जो अँगल आहे, हा अँगल आहे तुमचा थिटा. ठीक आहे, तर ग्राफिकली आपण असं दाखवू शकतो, थिटा इज अँगल बिटवीन द वेक्टर्स. इझी आहे पॅरलेलोग्राम लॉ. मी सॉल्व्ह करायसाठी जर तुम्ही ऍक्च्युअल ग्राफिकल मेथड यूज केली तरी आन्सर करेक्ट येणार, नाही तर मॅग्निट्यूड तुम्ही असाच काढणार आहे. बाकी राहिलं डायरेक्शन. डायरेक्शन साठी तुम्ही आता दुसरं काय करता येईल त्याच्यावर आपण समोर बघूया. मग आता हे काय करू आपण, दोन्ही लॉ जर आपण जॉईन केले, दोन्ही लॉ म्हणण्यापेक्षा आपण एकच लॉजिक जॉईन केलं. कुठलं लॉजिक, की एका वेक्टर नंतर दुसरं वेक्टर घ्यायचं, मग ट्रायंगल बनवून घ्यायचं, मग तिसरं वेक्टर घ्यायचा, मग परत ट्रायंगल बनवायचा, चौथा वेक्टर ट्रायंगल. असे करता करता तुम्ही मॅक्सिमम टू मॅक्सिमम इन्फायनाइट नंबर ऑफ वेक्टर ऍडिशन करू शकता. म्हणजे वेन मोर दॅन 2 वेक्टर्स आर ऍडेड, लॉ कुठलाही घ्या, पण जास्तीत जास्त आपण ट्रायंगल यूज करतो. तर त्याच्यापासून काय बनलाय, खूप सारे वेक्टर घेतल्यावर बनलाय पॉलिगॉन. आणि ऍड करताना जो आपल्याला फॉर्म्युला भेटलाय, इट इज रिझल्टंट. जो काय रिझल्टंट आहे, इट इज गिवन बाय क्लोजिंग साइड इन द रिव्हर्स डायरेक्शन. सेम जे ट्रायंगल मध्ये होतं, की लगातार वेक्टर काढत बसा, जो सगळ्यात शेवटी लाईन येणार क्लोज करणारी, ते तुमचं काय राहणार आहे, रिझल्टंट. म्हणजे बघा, हा जो वेक्टर होता आपला, समजा हा ए वेक्टर, आपण लगातार लावला, हा पहिला वेक्टर घेतला, याच्यानंतर दुसरा घेतला, ट्रायंगल लॉ नुसार हा काय झाला, वेक्टर B1. म्हणजे वेक्टर आपला जो B1 आहे, तो वेक्टर B1 किती झाला, A1 प्लस A2, बरोबर. नंतर आता या वेक्टरची ट्रायंगल घेतली या पॉइंटला, इथून A3 ऍड केला त्याच्यामध्ये, परत ट्रायंगल बनला, इथून जॉईन करा, हा झाला तुमचा याचा रिझल्टंट. म्हणजे B2 जो आहे तो आपला B2 वेक्टर कसा बनला, B1 मध्ये आपण काय ऍड केलाय, A3 ऍड केला, आणि परत B1 ची व्हॅल्यू किती होती, A1 प्लस वेक्टर A2, आणि A3 ऑलरेडी ऍड केला आपण. सेम कन्सेप्ट अप्लाय करा. आता B2 माझ्याकडे आहे, त्याच्यामध्ये मी A4 ऍड केला, काय भेटणार मला, हा वेक्टर भेटणार अपोजिट डायरेक्शन मध्ये B3. सो B3 इज इक्वल्स टू काय झालाय, B2 प्लस A4. बघा किती सिंपल आहे, लॉजिक चालत राहते, कंटिन्यू ऍड करत चला. B2 म्हणजे होते A1, A2, A3, आणि आता आला तुमचा A4, आणि तुमचं कंटिन्यू सुरू राहील. बघा इथे शेवटचा ट्रायंगल बनला आपला, आणि याला क्लोज करताना जी मला साइड मिळाली आहे शेवटची, कुठली साइड आहे, B4. शेवटची साइड कुठली आहे, B4. ते का झालं आपलं फायनल क्लोजिंग वेक्टर. ठीक आहे, अशा प्रकारे आपण
सगळ्या ट्रायंगल लॉला कंटिन्यू जॉईन करत 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 शेवटी जिथे पोहोचलो त्या पॉइंट पासून इनिशियल पॉइंट जॉईन केला, शेवटच्या पॉइंट पासून इनिशियल पॉइंट जॉईन केला तर आपल्याला काय भेटते, पूर्ण पॉलिगॉनचा रिझल्टंट, आणि डायरेक्शन पण तीच राहते. हा आहे आपला लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. कुठला? पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. राईट. ओके, तर हे आपले 3 बेसिक लॉ होते. आता याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन असेल आपण बघूया. चला, उदाहरणार्थ पहिला क्वेश्चन काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलर क्वांटिटी. आताच बघितलं आपण मास जो आहे आपला, काय जो मास आहे तो काय आपला स्केलर क्वांटिटी आहे. मास आपला आहे स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, द एसआय युनिट ऑफ फोर्स. फोर्स कशामध्ये मोजतो आपण? न्यूटन मध्ये मोजतो. सिंपल. नेक्स्ट, द अँगल बिटवीन 2 इक्वल फोर्सेस व्हेन द रिझल्टंट इज इक्वल टू आयदर ऑफ देम. आता 2 फोर्स इक्वल आहे, पहा 2 इक्वल फोर्सेस अँड रिझल्टंट पण काय इक्वल आहे, म्हणजे तिन्ही साइड सारख्या आहे. जर तिन्ही साइड सारख्या असेल तर काय बनवते, इक्विलॅटरल ट्रायंगल. पण इथे एक इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवा. समजा हा वेक्टर आहे पहिला आपला ए, इथून आपला दुसरा वेक्टर असेल 60 डिग्री, बरोबर. हा 60 डिग्री. ठीक आहे, वेक्टर बी, आणि हा झाला वेक्टर नंबर सी. समजा हे रिझल्टंट. समजा वेक्टर ए इक्वल टू वेक्टर बी इक्वल टू वेक्टर सी म्हणून तुम्ही जर 60 डिग्री चेक केलं सपोज, तर तुमचा आन्सर चुकलं. का बरं? कारण की जेव्हा कधी आपण अँगल घेतो, अँगल ऑफ वेक्टर इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम एक्स ऍक्सिस. तर जर समजा इथे एक्स ऍक्सिस असता तर हा अँगल असता 60. ओके, हा अँगल किती असता मग? कारण की याला तुम्ही इनिशियल पॉइंटवर घेऊन जा, इथे याला तुम्ही इनिशियल पॉइंटवर घेऊन जाणार तर हा अँगल 120 येणार. किंवा याला सॉल्व्ह करायची आणखी एक सिंपल टेक्निक आहे. सिंपल टेक्निक काय बघा, एकदम सिंपल. आपला फॉर्म्युला काय होता? आपला फॉर्म्युला होता एफ इज इक्वल्स टू, म्हणजे कुठलाही रिझल्टंट f1 स्क्वेअर प्लस f2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स f1 f2 कॉस थिटा. आपल्याला अँगल माहिती नाही, कॉस थिटा पकडला आपण. ठीक आहे, आता सगळे फोर्सेस सारखे आहे, म्हणजे हा पण f1 स्क्वेअर आहे, हा पण f1 स्क्वेअर आहे, हा पण f1 स्क्वेअर आहे. सगळ्यामध्ये f1 स्क्वेअर आल्यामुळे मी इथे काय करतो, f1 स्क्वेअरच्या बाहेर काढला तर रूट मधून काय झालं, रूटच्या बाहेर काढला तर स्क्वेअरची गरज राहिलीच नाही, f बाहेर आला. इथे काय झालं, 1 + 1 2 झाला. हा 1 + 1 2 आणि हा झाला 2 कॉस थिटा. ठीक आहे, हा f आणि f कॅन्सल. इथे झालं 1. इथे बघा 2 जर समजा बाहेर काढतो म्हटलं तर 2 बाहेर काढला. ठीक आहे, इथे झालं माझ्याकडे 1 + कॉस थिटा. आणि जर तुम्हाला 1 + कॉस थिटाचा फॉर्म्युला माहिती असेल तो अशा प्रकारे काहीतरी, तो झाला कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 डिवाइड बाय 2. 2 2 कॅन्सल. कॉस स्क्वेअर बाहेर जर निघाला तर किती झाला तो, सॉरी. ठीक आहे, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आता सिंपली तर कंटिन्यू करतो तो 1. ठीक आहे, आता रूटच्या बाहेर निघालं सगळं तर आपल्याला मिळालं. ठीक आहे, एक सेकंड, क्लिअर दिसत नाहीये फॉर्म्युला. ओके, डायरेक्ट लिहितो मी. इथे समजा इथे पण f1 आहे, इथे पण f1 बाहेर निघाला. इथे आतमध्ये काय झालाय 2 + 2 कॉस थिटा. राईट. मी काय करतो, इथे हे f कॅन्सल, इथे 1 राहिला. हा 2 आतमध्ये जर काढला आपण तिथे राहिला 1 + कॉस थिटा. 1 + कॉस थिटा तुम्हाला जर लिहायचं असेल तो काय होते 2 × 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मी आधी चुकीने डिवाइड मध्ये लिहिला होता, तो 2 टाइम्स कॉस थिटा बाय 2 असेल. 2 × 2 4. 4चा रूटच्या बाहेर निघाल्यावर काय होते 2 होते, आणि आपल्याला स्क्वेअरच्या बाहेर निघाला काय तर कॉस थिटा बाय 2. आता बघा किती सिंपल आहे. ठीक आहे, 1/2 झाला आणि हा झाला कॉस थिटा बाय 2. कॉसची व्हॅल्यू 1/2 केव्हा असते, 60 डिग्री साठी. हा झाला थिटा बाय 2 अँगल इक्वल्स टू 60. 2 इकडे घेऊन मल्टिप्लाय करायला तुम्हाला थिटा भेटला 120 डिग्री. जरी तुम्हाला कॅल्क्युलेट करता नाही आलं तरी लक्षात ठेवा की जर सगळे रिझल्टंट सहित प्रत्येक वेक्टर इक्वल असेल तर अँगल किती असणार आहे त्याचा 120 असेल. इक्वल मध्ये जे इक्वल आपण वेक्टर काढले त्याच्यामधला तुम्ही डायग्राम मध्ये पण इझिली काढू शकता. थोड्या वेळ सांगितलं तसं की हा पहिला वेक्टर, इथून हा दुसरा वेक्टर,
तर या क्वेश्चन आपण बघितलेला आहे. आपण जॉमेट्रिकली पण याला सॉल्व्ह करू शकतो, ते पण तुम्हाला सांगितलं आहे की हा जर आपला वेक्टर असेल ए, तर लागून जर आपण वेक्टर बी घेतला आणि तर आपल्याला माहिती आहे की हा अँगल जॉमेट्रिकली 60 असणार आहे ऑब्व्हियसली, तर हा ऑटोमॅटिकली किती होणार आहे 120 डिग्री. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये असं सॉल्व्ह करू शकता. जॉमेट्रिकली हा क्वेश्चन जास्त इझिली सॉल्व्ह करता येते, मॅक्सिमम क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येतं. नेक्स्ट क्वेश्चन डायरेक्टच क्वेश्चन म्हटलं आहे की पॅरलेलोग्राम लॉ कशासाठी यूज होतो. ऑलरेडी आपण बघितलाय पॅरलेलोग्राम कशाला यूज करतो आपण. टॉर्क काढायला होतो का, नाही. एक्सेलरेशन साठी नाही. इट इज रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस. ओके, तर तुम्हाला वेक्टर, वेक्टरचे कन्सेप्ट, टाइप्स ऑफ फोर्सेस, त्याची डायरेक्शन, रिझल्टंट कसा काढायचा, पॅरलेलोग्राम लॉ कसे आहे, ट्रायंगल लॉ कसा आहे, फोर्स पॅरलल केव्हा असतात, इक्वल केव्हा असतात, हे आपण बघितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो बाकीचा टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आणि ही सिरीज कंटिन्यू बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्या ॲपला, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.